Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण एमपीएससी स्पर्धा परीक्षा या सदरामध्ये एमपीएससी द्वारे गट अ साठी, गट ब साठी आणि गट क साठी जी काही पदे भरली जातात त्या पदांची शैक्षणिक अर्हता ही पाहणार आहोत. एज्युकेशनल एलिजिबिलिटी पाहण्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा काय आहे किंवा जी काही तांत्रिक पदे आहेत जी येणाऱ्या आपण स्लाइड्समध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या ठिकाणी कुठल्या पदासाठी अनुभव लागतो हे देखील पाहण्याचा या व्हिडिओचा माझा उद्देश आहे. वयोमर्यादा एज्युकेशनल एलिजिबिलिटी पाहण्यामागे आपला सर्वात महत्वाचा उद्देश हाच आहे की कुठली पदे ही कुठल्या स्ट्रीमसाठी कुठल्या ग्रॅज्युएशनसाठी ओपन आहेत हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही मला 4 पद्धतीने लाईक करू शकता. एक तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आणि भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. विद्यार्थी मित्र हो, आपण या टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलच्या जर प्लेलिस्टवर गेलात तर एमपीएससी सेक्शन्समध्ये आपण या सदरामध्ये 3 सेक्शन्स पाहिले. त्याला आपण मुद्दाम मी टेक्निकल नावही दिलेले B1. यामध्ये नागरी सेवेअंतर्गत किंवा ज्याला आपण कॉमन भाषेमध्ये राज्यसेवा परीक्षा असं म्हटलं जातं त्या राज्यसेवा परीक्षेत अंतर्गत किती पदं भरली जातात त्या 28 पदांचा आपण आढावा घेतला. त्याचबरोबर B1 सेक्शन्समध्ये आपण राज्यसेवा पलीकडे जी काही तांत्रिक परीक्षा आहे ज्यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवा आहे, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा आहे किंवा आपण म्हणूया की सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आहे किंवा ज्युडिशियल न्यायाधीशाच्या संदर्भातले आहे किंवा आपण त्याला म्हणूया न्यायदंडाधिकारी आहे, या संदर्भातील आपण पदं पाहिली. आपण पाहत असताना आपला मेन क्रायटेरिया हा सर्व पदांच्या दृष्टीने जो काही आहे. या ठिकाणी आपण या परीक्षेला राज्यसेवा म्हटलं जातं. बहुतेक जण एमपीएससी म्हटलं की त्यांना हीच परीक्षा आठवते आणि ते देखील बरोबरच आहे. याचबरोबर एमपीएससी म्हटल्यानंतर ज्यांना गट ब अराजपत्रित म्हटलं जातं ज्या ठिकाणी आपण त्याला PSI, STI, ASO म्हटलं जातं. बाकीच्या या ज्या काही निम्नलिखित परीक्षा तुम्हाला दिसत आहेत क्रमांक 5 पासून क्रमांक 8 पर्यंत त्या विशिष्ट शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या विद्यार्थ्यांनाच देता येतात. तीच पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. यांनाच आपण तांत्रिक परीक्षा किंवा एमपीएससी द्वारे घेत जाणाऱ्या टेक्निकल एक्झाम्स असंही या ठिकाणी आपण त्यांना नमूद करतो. 1 बाय 1 आपल्याला याच पदांची शैक्षणिक अर्हता या ठिकाणी पाहिजे आहे. या अगोदर आपल्याला पूर्णपणे कल्पना ही असेल की जे काही अराजपत्रित किंवा आपण म्हणूया वर्ग अ मधील जे काही राजपत्रित पद आहे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी उदाहरण देतो की तहसीलदार. आता हे तहसीलदार हे जे काही पद आहे वर्ग अ मध्ये देखील आहे, राजपत्रित आहे. त्याचबरोबर वर्ग ब मधील राजपत्रित जे काही पद आहे ज्याला आपण NT असं म्हटलं जातं त्याला आपण नायब तहसीलदार असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने ही जी काही पद वर्ग बी मध्ये अराजपत्रित पद आहे 3 पदं आपल्याकडे आहेत. एक PSI आहे, एक सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर्स आहे आणि तिसरं जे काही म्हटलं जातं असिस्टंट सेक्शन ऑफिसर असं म्हटलं जातं. आणि वर्ग क मध्ये जी काही आपल्याला 3 पदं या ठिकाणी दिसतात ज्याला आपण टॅक्स असिस्टंट असं म्हणतो, ज्याला आपण टाईपरायटर किंवा टिपिक अंकलेखक असं म्हटलं जातं आणि तिसरं जे काही पद आहे ज्याला आपण एक्साइज सब ऑर्डिनेट इन्स्पेक्टर असं म्हटलं. या पदांकडे पाहत असताना आपल्याला ही गोष्ट कळेल की हे पद क्लास ए मध्ये पण आहे आणि त्याच्याच पद्धतीनं त्यापेक्षा दुय्यम दर्जाचं त्याचाच नाव असणारं पद आपल्याला बी मध्ये दिसतं. दोघांसाठी देखील एज्युकेशनल रिक्वायरमेंट सेम आहे. तरी देखील आपल्याला जे काही एक्सक्लुजन जे काही पाहायचं आहे ते एक्सक्लुजन आपण पाहणार आहोत. सर्व राज्यसेवा परीक्षेच्या अंतर्गत सर्व म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन द 99% आपण लोकसेवाच्या परीक्षा जर पाहिल्या ज्या मी मागील नंबर 1 स्लाइड मध्ये मेन्शन केल्या 91%. 1% कुठे आहेत
ते आपण ॲट द एंड ऑफ द स्लाइड्सला पाहणार आहोत, ज्या ठिकाणी एक्सक्लुजन्स आहे. आपण सुरुवात करू शकतो 19 किंवा 19 वर्षापर्यंत. आणि जर आपण ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर मॅक्झिमम आपण 38 वर्ष वयापर्यंत ही परीक्षा देऊ शकतो. आणि बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीज वाईज प्रमाणे काही रिलॅक्सेशन देशन, याच्यामध्ये काही दिव्यांगांसाठी रिलॅक्सेशन्स आहे किंवा माजी सैनिकांसाठी तुम्हाला काही रिलॅक्सेशन दिसतंय, जे काही प्रावीण्यपात्र खेळाडू आहेत त्यांच्यासाठी रिलॅक्सेशन दिसतंय. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांना हीच कल्पना द्यायची आहे, जरी आपल्याला हा 19 वर्ष वयापासून 38 वर्ष वयापर्यंत आपल्याला एमपीएससीने जरी एलिजिबिलिटी दिली असेल, माझं पर्सनल सजेशन हेच असेल की आपण आता ग्रॅज्युएशनला असाल, कुणी 21 वर्षाचा असाल, कुणी 22 वर्षाचा असेल, कुणी 25 वर्षाचा असेल, प्रत्येकाने प्रयत्न करा की मला मॅक्झिमम एनी हाऊ मे बी काहींच्या दृष्टीनं मॅक्झिमम वर्ष जे काही असेल 30 वर्षापर्यंतच मला ही एमपीएससीची परीक्षा द्यायची आहे किंवा 30 वर्षापर्यंतच मी होल हार्टली या ठिकाणी काम करणार आहे. आणि 30 वर्षानंतर मी जे काही ज्या क्षेत्रामध्ये माझं ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा ज्या क्षेत्रामध्ये मला आवड असेल त्या क्षेत्रामध्ये माझं मी करिअर करणार आहे एमपीएससी देत असताना. हा एक पर्सनल ॲडवाईस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. आता पहिलं प्रश्न असा येतो की ही परीक्षेची मेन इलिजिबिलिटी जी काही आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन्स केलेलं आहे दे आर इलिजिबल. या ठिकाणी तुम्हाला किती मार्क्स मिळाले पाहिजे? 35% मार्क्स मिळाले पाहिजे का? 55% मार्क्स मिळाले पाहिजे का? किंवा 75% मार्क्स मिळाले पाहिजे का? अशी आपल्याला कुठेही इलिजिबिलिटी नाही. परत काही ठिकाणी एक्सक्लुजन्स आहेत. कुठल्या पोस्टसाठी एक्सक्लुजन्स आहेत ते व्हिडिओ बारकाईनं पाहत असताना तुमच्या लक्षात येईल. परत ऑलमोस्ट मोर दॅन दी 99% आपल्याला ही कुठलीही रिक्वायरमेंट नाही. तुम्ही पदवी परीक्षा रेकॉग्नाइज म्हणजे काय? युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननी ज्या ज्या युनिव्हर्सिटीला भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्यता दिलेली आहे त्या युनिव्हर्सिटीतून तुम्ही ग्रॅज्युएट होणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट की या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न पडतो की जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत, वेदर दे आर अलाउड, फायनल इयरला असणारे विद्यार्थी इरेस्पेक्टिव्ह ऑफ द कुठल्याही स्ट्रीममधून ते पूर्वपरीक्षेला पात्र आहेत. परंतु पूर्वपरीक्षा जर ते चांगल्या मार्काने पास झाले आणि जर त्यांना मुख्य परीक्षेमध्ये अलाउड केलं आणि मुख्य परीक्षेमध्ये जर शेवटची तारीख त्या महिन्यातली फॉर एक्झाम्पल 20 जून ही जर अंतिम तारीख जर असेल मुख्य परीक्षेचा ॲप्लिकेशन फॉर्म भरायची, तर रिक्वायरमेंट प्रमाणे मुख्य परीक्षेच्या अंतिम दिनापर्यंत त्या विद्यार्थ्यांना जो काही फायनल इयरला विद्यार्थी आहे त्याकडे त्याची पदवी प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट असणं हे गरजेचं आहे. ही सर्वात महत्त्वाची रिक्वायरमेंट ही सर्व परीक्षेसाठी लागेल. म्हणजे फायनल इयरचा विद्यार्थी एमपीएससीच्या सर्व पूर्व परीक्षा देऊ शकतो, तो त्याला पात्र आहे. परंतु मुख्य परीक्षेला ज्यावेळेस त्याला चान्स मिळेल, ज्यावेळेस तो कष्टानं मुख्य परीक्षेपर्यंत जाईल, त्यावेळेस त्याला त्या पदवी परीक्षेचं सर्टिफिकेट दाखवणं, मार्कशीट दाखवणं इट इज व्हेरी कंपल्सरी. एक आपण अट लक्षात ठेवली पाहिजे. त्याही व्यतिरिक्त एमपीएससीची तयारी करतात, महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकसेवा करणार आहात, महाराष्ट्रामध्ये तुमचा लोकसंपर्क आहे, त्यामुळे ही एक अपेक्षाच आहे. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, जे लिहिण्यामध्ये आहे, जे वाचण्यामध्ये आहे, जे बोलण्यामध्ये आहे, इट इज व्हेरी इसेन्शियल. त्याचबरोबर आपण अशी काही पदं जी काही पाहणार आहोत, फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टरचं पद पाहणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला कार्यशाळेचा किंवा तुमच्या इंटर्नशिपचा काही अनुभव आपल्याला लागतो. नेक्स्ट स्लाइड्समध्ये आपण या संघाने या स्लाइडचा आपण विचार करतो. ज्याला आपण राज्यसेवा म्हटलं जातं, त्या राज्यसेवेमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. मी जे तुमच्या पुढे या ठिकाणी मेन्शन्स केलेले आहे त्या त्या विभागामध्ये आपल्याला काम करण्याचा एमपीएससी ही संधी देत असते. परंतु त्यातील असे काही विभाग आहेत त्या ठिकाणी तुम्हाला काही तांत्रिक पदवीची रिक्वायरमेंट लागते, एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं. ते कुठले विभाग आहे तर साधारणपणे आपल्याकडे 3 विभाग येतात. एक महाराष्ट्र वित्त लेखा विभाग जो काही येतो त्यालाच आपण महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंटिंग सर्व्हिस हा विभाग असं म्हटलं जातो. दुसरा जो काही विभाग आहे जो महाराष्ट्र ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंट आहे, ज्यालाच आपण महाराष्ट्र परिवहन विभाग असं म्हटलं जातो. आणि जो काही तिसरा जो काही विभाग आहे ज्याला आपण इंडस्ट्रियल डिपार्टमेंट असं म्हटलं जातं किंवा उद्योग विभाग म्हटलं जातं. हे 3 जर गोष्टी जर सोडल्या किंवा 3 विभाग जर सोडले तर बाकीच्या सर्व विभागामध्ये तुम्ही जे काही विशेष डिग्री न धारण करणारे विद्यार्थी त्यांना हे एज्युकेशनल एलिजिबिलिटी अर्हता ही मान्य करण्यात येते. आता आपण त्याच गोष्टीकडे पाहणार आहोत.
कुठली एज्युकेशनल इलिजिबिलिटी मान्य करता येते. त्या अगोदर आपण B1, B2 आणि B3 व्हिडिओजमध्ये टोटल किती MPSC द्वारे पदं भरली जातात राज्यसेवा परीक्षेमध्ये, तर ही पदं आपण जवळजवळ 28 पदं मांडलेली आहेत. आणि आता या 28 पदामध्ये ऑलमोस्ट या 14 पर्यंत जर आलात तर आपल्याला ही संपूर्ण गट अ दर्जाचे अधिकारी दिसतात किंवा गट अ दर्जाचं किंवा ग्रेड ए दर्जाचं आपल्याला हे क्लासिफिकेशन दिसतंय. ऑलमोस्ट 15 पासून आपल्या तहसीलदारपर्यंत, नायब तहसीलदारपर्यंत गट बी दर्जाचं आपल्याला क्लासिफिकेशन दिसतंय. याही व्यतिरिक्त आपण B2च्या सेकंड व्हिडिओजमध्ये महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिसेसची पोस्ट आपण पाहिल्यात, पदं पाहिली, संवर्ग पाहिला. त्याचबरोबर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसची काही पदं पाहिली, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसचे काही पदं आणि त्यातला संवर्ग पाहिला. त्याचबरोबर आपण महाराष्ट्र क वर्गाच्या अंतर्गत जी काही पदं भरली जातात त्यांच्या देखील पोस्ट पाहिल्या. आता या सदरामध्ये आपल्याला त्या पदासाठी लागणारी एज्युकेशनल रिक्वायरमेंट पाहत असताना आपल्याला ही गोष्ट कळेल, ही जर 3 पदं जर सोडली, कुठली 3 पदं सोडली किंवा कुठली 3 विभाग जर सोडलं, तर एक महाराष्ट्र वित्त आणि लेखा विभाग सांगितला, दुसरा महाराष्ट्र उद्योग विभाग सांगितला आणि तिसरा जो काही विभाग सांगितला तो महाराष्ट्राचा परिवहन विभाग. बाकीच्या सर्व ठिकाणी तुम्हाला तुमची डिग्री महत्वाची लागेल किंवा जे फायनल इयरचे विद्यार्थी असतील त्यांना मुख्य परीक्षेपर्यंत तुम्ही पास झाल्याचं सर्टिफिकेट लागेल आणि ज्या ठिकाणी इंटर्नशिपची गरज आहे त्या ठिकाणी इंटर्नशिप तुम्हाला कंप्लीट करायला लागेल. फॉर एक्झाम्पल MBBS जर असेल तर MBBS साठी 5.5 वर्षानंतर 1 वर्षाची त्यांनी इंटर्नशिप कंप्लीट करणं गरजेचं आहे. ती फायनल परीक्षेपर्यंत ती कंप्लीट करणं गरजेचं आहे. ह्या काही थोड्याशा काही एक्सक्लुजन रिक्वायरमेंट आपल्याला असणं माहीत असणं गरजेचं आहे. परंतु आपण डिग्री असणं ही फायनल इयरची किंवा पदवी परीक्षा असणं ही एक वन रिक्वायरमेंट आहे. परंतु यातील जे काही मी तुम्हाला डिपार्टमेंट जे काही सांगितलं, महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंटिंग सर्व्हिसेस, ज्याला महाराष्ट्र वित्त आणि आपण त्याला लेखा सेवा म्हटलं जातं, तर या अंतर्गत 2 पदं भरली जातात, जी गट अ अंतर्गत ज्याला आपण असिस्टंट डायरेक्टर असं म्हटलं जातं गट अ अंतर्गत, आणि दुसरं गट ब अंतर्गत जे काही पद आहे ज्याला आपण लेखाधिकारी किंवा आपण ऑडिटर ऑफिसर असं म्हटलं जातं, हे जे काही ऑडिटर ऑफिसरचं पद आहे त्याच ठिकाणी मोस्टली खूप महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं, बाकीच्या कुठल्याही पदासाठी आपल्याला इतके टक्के मार्क्स पडलेच पाहिजे अशी रिक्वायरमेंट नाही. जे मी तुम्हाला सांगितलं 1% जे काही एक्सक्लुजन आहे ते या पदासाठी आहे. ही दोन्ही वित्त आणि अकाउंटिंग संदर्भातली पदं असल्यामुळे या पदासाठी तो कॉमर्स शाखेचा पदवीधारक असणं गरजेचं आहे आणि या व्यतिरिक्त त्याला मिनिमम किमान 55% गुण असणं ही पहिली रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे जे कॉमर्स विद्यार्थी या व्हिडिओला आत्ता पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांना आत्तापासून तय करणं गरजेचं आहे की मला कॉमर्समध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर्समध्ये मला हे रिक्वायर्ड 55% किंवा माझा अप्रोच हा 60% मला मार्क्स मिळण्याचाच पाहिजे. ही एक वन रिक्वायरमेंट आहे. आणि ही परीक्षा अजून कोण देऊ शकतो? ज्या 2 मी इन्स्टिट्यूट सांगणार आहे त्या 2 इन्स्टिट्यूटली जे काही सांगितलेलं आहे, इन्स्टिट्यूट ऑफ द चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया या संस्थेने जी काही चार्टर्ड अकाउंटची परीक्षा घेतली असेल त्या परीक्षेला तो विद्यार्थी अंतिम परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला असेल तो देखील या डिपार्टमेंटसाठी इलिजिबल आहे. त्याच पद्धतीने इन्स्टिट्यूट ऑफ द कॉस्ट अँड दी वर्क्स अकाउंट हे जे काही डिपार्टमेंट्स भारताच्या संदर्भातलं आहे त्या परीक्षेने जे काही परिव्यय लेखाशास्त्र आपण म्हटलं जातं किंवा कंपनीचं म्हटलं जातं, त्याला कंपनी सेक्रेटरी दर्जाची अॅनॉलॉजी जर वापरली जाते तर त्याही अंतिम परीक्षा तो पास होणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला मेन्शन्स केलं की एक वाणिज्यमधील तो MCOM जरी असेल तर ही इज डेफिनेटली, जर त्याचे BCOM जर असेल तर MCOMचा विद्यार्थी देखील त्याला मान्य असेल. आणखीन जर AICTE जे काही ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे काही आपल्यातल्या व्यवसाय शिक्षणासाठी जे काही प्रमाणीकरण करण्याची जे काही अपेक्स बॉडी आहे किंवा जी नियंत्रक बॉडी आहे त्याला AICTE म्हटलं जातं. AICTEनं जो MBA कोर्समध्ये जर आपण बिझनेस फायनान्स हा जर कोर्स किंवा त्यातून जर MBA केलेला असेल तर तो विद्यार्थी देखील या 2 पदासाठी त्याला इलिजिबल कन्सिडर केलं जातं. थोडक्यात कॉमर्स आणि कॉमर्सच्या रिलेटेड किंवा संलग्न क्षेत्रातून अर्हता प्राप्त करणारे, एज्युकेशन करणारे हे विद्यार्थी या परीक्षेसाठी अप्लाय असतील. हे एक एक्सक्लुजन आपण या ठिकाणी मेन्शन केलं जातं. दुसरं जे काही एक्सक्लुजन्स आहे ज्याला आपण सहाय्यक प्रादेशिक, ज्याला आपण असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर असं म्हटलं जातं, या पदासाठी आम म्हणजे इतर पदवीधारक याला बसू शकत नाही. कुठले पदवीधारक बसू शकतात? पहिली गोष्ट अभियांत्रिकी शाखेतील, थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांना BE केलेलं आहे
ज्या विद्यार्थ्यांना बीटेक केलेलं आहे ही एक त्यांची रिक्वायरमेंट आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना बीएससी इन फिजिक्स केलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना बीएससी इन मॅथ्स केलेलं असेल, ती विद्यार्थी या असिस्टंट रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसर या परीक्षेला बसू शकतात किंवा या परीक्षेला एज्युकेशनली दे आर द एलिजिबल आहे. त्यामुळं बीएससी ज्यांचं फिजिक्स आणि मॅथ्स आहे त्यांनी इतर परीक्षेबरोबर ही ARTची पोस्ट ज्यावेळेस आपल्याला वॅकन्सी निघतील त्यासाठी आपण एलिजिबल आहोत ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं जी काही पोस्ट अजून जी काही विज्ञान शाखेतील इरिस्पेक्टिव्ह, कारण पहिली जर आपण परिवहन जर पाहिलं केवळ भौतिक आणि मॅथ्ससाठीच आहे, परंतु ही जी काही उपसंचालक डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री आणि इंडस्ट्री ऑफिसर ही जी काही 2 पदं आहेत ती तुम्ही बीएससी कुठल्याही सब्जेक्टमध्ये असा. बहुतेक मुलांचा आम्हाला प्रश्न असतो की सर मी बीएससी केमिस्ट्री केलंय, मला ही परीक्षा देता येईल का? मी बीएससी बॉटनी केलंय, मला ही परीक्षा देता येईल का? तर ही जर रिक्वायरमेंट जर पाहिली, येस यू आर द एलिजिबल फॉर द डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री आणि इंडस्ट्री ऑफिसर या पदासाठी. याही व्यतिरिक्त या पदासाठी जी काही इंजिनिअरिंग अभियांत्रिकी आहे, मोस्टली आपण त्याला सिव्हिक किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा त्या संदर्भातील संलग्नता जी काही आहे किंवा जी काही मान्य केलेली डिग्री आहे तेही विद्यार्थी या उद्योग उपसंचालक या आणि उद्योग अधिकारी या पदासाठी एज्युकेशनली पात्र असू शकतात. आता आपण दुसऱ्याकडे जातोय अराजपत्रित गट ब साठी. जसं मी मेन्शन्स केलं हे नॉन गॅझेटेड 3 पोस्ट आपल्याकडे आहे. एक सर्वांना पॅरी हवी असणारी पोलीस सब इन्स्पेक्टर, दुसरी ज्यांना वाटतं की नाही मला मुंबईमध्येच काम करायचे, मला डेस्क ऑफिसर म्हणून काम करायचंय, मंत्रालयामध्येच काम करायचंय, त्यासाठी असणारी आपली असिस्टंट सेक्शन ऑफिसरची पोस्ट, आणि जी काही तिसरी पोस्ट म्हटली जाते की सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, जी आपल्या परीनं सर्वात महत्वाची पोस्ट आहे. या पोस्टसाठी एमपीएससीचा जो काही क्रायटेरिया तुम्हाला दिसतो की ओपन, आज दोन्हींची जर आपण क्रायटेरिया पाहिलं तर 38 वर्ष हे बाकीच्याही पदासाठी सक्षम आहे, परंतु PSI पदासाठी थोडंसं आपले डिफरन्स कळायला पाहिजे की आपल्याला कमाल जी काही वयोमर्यादा आहे ती 31 वर्ष वयापर्यंत आहे ओपन कॅटेगरीसाठी. त्या पद्धतीनं आपल्याला काही रिलॅक्सेशनही तुम्हाला या कॅटेगरीच्या संदर्भात दिसतंय, तेही तुम्ही बिलकुल थोडंसं पाहून घ्या. मे बी माजी सैनिक असेल, मे बी जे काही मेरिटेस स्पोर्ट्स पर्सन असतील त्यांच्यासाठी आपल्याला काही रिलॅक्सेशन या ठिकाणी दिसतं. परंतु दिव्यांग जे काही विद्यार्थी आहेत ज्यांना आपण फिजिकली हँडिकॅप्ड असं म्हटलं जातं त्यांना ही PSIची पोस्ट पात्र नाही आहेत, हेही थोडंसं आपण लक्षात ठेवूया. आता ज्यावेळेस एज्युकेशनल मी क्वालिफिकेशन अर्हता पाहण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी सेम आपल्या राज्य परीक्षेसाठी वयोमर्यादा किंवा आपण म्हणूया त्याला शैक्षणिक अर्हता आहे. फायनल इयरला असणं पात्र आहे पूर्व परीक्षेला, परंतु मुख्य परीक्षेला पात्र झाल्यानंतर त्याला डिग्री सर्टिफिकेट प्रोड्यूस करणं गरजेचे आहे. ह्या 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहेत, किंवा ज्या डिग्रीमध्ये इंटर्नशिप आहे, ज्या डिग्रीमध्ये कामाचा अनुभव आहे ती देखील त्यांनी मुख्य परीक्षेपर्यंत कंप्लीट करणं गरजेचे आहे. दुसरं आपण येतोय सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. नावच दिलेलं आहे की सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, यालाच आपण असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर असं म्हटलं जातं. व्हेकल्स आल्या तर या संदर्भातील ज्या काही 2 रिक्वायरमेंट लागतील, ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनं डिग्री केलेली आहे, पण डिप्लोमा आणि डिग्री इंजिनिअरिंग फील्डमधली कुठली असेल तर त्यांनी 2 रिक्वायरमेंट एमपीएससीने दिलेल्या आहेत. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधली आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा आणि डिग्री हेच विद्यार्थी या असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर या परीक्षेसाठी पात्र असू शकतात. ही एक गोष्ट. अजून या परीक्षेसाठी जे काही डिप्लोमाधारक विद्यार्थी आहे, जे काही महाराष्ट्र सरकारने हे जे काही संलग्न डिप्लोमा कोर्स आहेत हेही या परीक्षेत किंवा या डिप्लोमामध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे डिप्लोमा कोर्स केलेले असेल, महाराष्ट्र सरकार या AMVE या पदासाठी त्यांची इलिजिबिलिटी मान्य करतं. दुसरी गोष्ट, यांना कामाचा अनुभव, मे बी जे काही डिप्लोमाधारक विद्यार्थी आहेत किंवा पदवीधारक जे काही विद्यार्थी आहेत किंवा समकक्ष जे काही मागच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला अर्थ दाखवणारे विद्यार्थी आहेत, त्यांना ही जी काही मोटार्स आहेत, हलकी मोटार वाहनं असेल किंवा मालवाहू वाहनं असेल किंवा जड प्रवासी वाहनं असेल, यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा एक फुल टाइम वर्कर्स म्हणून अनुभव पाहिजे. आणि तो कुठल्या यंत्रशाळेमध्ये किंवा कुठल्या वर्कशॉपमध्ये पाहिजे, तर तो एकतर केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या विभागाच्या अंतर्गत जे कार्यशाळा आहे
त्याच कार्यशाळेमध्ये त्यांचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यामुळे जे विद्यार्थी आज ऑटोमोबाईलमध्ये इंजिनिअरिंग करतात, महाराष्ट्रामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम खूप कमी आहेत, परंतु मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्रीची खूप कॉलेजेस आहेत. सांगायचा अर्थ असा की या कॉलेजमधून निघणारे डिप्लोमा पदविकाधारक आणि पदवीधारक विद्यार्थी भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळं जर MPSC मध्ये आपल्याला इतर पदाबरोबर या पदाचा जर विचार करायचा असेल तर त्या पद्धतीने आपण अनुभव घ्यायला आत्तापासून सुरुवात केली पाहिजे. ही एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची आहे. मुख्य परीक्षेमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही पात्र आहात, परंतु मुख्य परीक्षा होईपर्यंत तुम्हाला दुरुस्ती आणि देखभालचा अनुभव पाहिजे. दुसरी आणखीन एक रिक्वायरमेंट जी काही आपण त्याला अनुज्ञप्ती असं म्हटलं जातं, हा खूप सुंदर शब्द लायसनला मराठीमध्ये दिला जातो. MPSCने बहुतेक ठिकाणी हे ग्राह्य किंवा वैध अनुज्ञप्ती म्हटलं जातं की हे जे काही वाहक निरीक्षक आहे त्यांचा संबंध हा रेग्युलरली वाहनाच्या संदर्भात येणार आहे. जे काही माल वाहतूक करणारे वाहनं असतील किंवा प्रवासी वाहतूक करणारे वाहनं असतील किंवा डे टू डे हलकी वाहनं असतील, त्यामुळे या पदाच्या रिक्वायरमेंटनुसार ती हलकी वाहनं चालवण्याचा मिनिमम मोटारसायकल चालवण्याचा त्याच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे. मला वाटतं आज प्रत्येकाकडं ही गोष्ट आहेच, परंतु काही तांत्रिक गोष्टी ह्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहेत. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या सांगण्याचा पुन्हा प्रयत्न करतो. ही एक तांत्रिक परीक्षा. या तांत्रिक परीक्षेद्वारे 2 गट अ आणि गट ब मधील अधिकारी भरले जातात, जे काही कृषी अधिकारी आहेत आणि कृषी ब अधिकारी आहेत. मोस्टली नावच कृषी आहेत, तर आपल्याला BSc इन सायन्स, BSc किंवा BTech इन ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी किंवा हॉर्टिकल्चर या समतुल्य किंवा आपण म्हणूया की या डिग्रीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षा केलेली आहे की जे या डिग्रीमध्ये जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत ते आर अलाउड. याही व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये जे काही ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, प्रत्येक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये काही ठिकाणी BSc फॉरेस्ट्रीमध्ये केलं जातं, काही ठिकाणी BSc फूड टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री प्रदान केली जाते, काही ठिकाणी होम सायन्सेसमध्ये दिली जाते. तर हेही विद्यार्थी हे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेसाठी एज्युकेशनली अर्हतेच्या दृष्टीने पात्र आहे. वयोमर्यादा ही जी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पाहिली तीच वयोमर्यादा आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी 38 आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी आपल्याला रिलॅक्सेशन दिसतं. दुसरं आलं महाराष्ट्र वन सेवा. कम्पॅरेटिव्हली महाराष्ट्र कृषी सेवा केवळ ग्रॅज्युएशन इन अग्री याच विद्यार्थ्यांसाठी रेस्ट्रिकेटेड आहे, परंतु ही जी काही राजपत्रित गट ज्याला आपण सहाय्यक वन संरक्षण असं म्हटलं जातं आणि दुसरं जे काय वन क्षेत्रपाल यासाठी येस ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन्स ॲग्रिकल्चर्स अभियांत्रिकीचे विद्यार्थी पदवीधर विद्यार्थी इलिजिबल आहेच. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना बॉटनीमध्ये, ज्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीमध्ये, ज्या विद्यार्थ्यांना फॉरेस्ट्रीमध्ये, ज्या विद्यार्थ्यांना स्टॅटिक्समध्ये, गणितामध्ये, फिजिक्समध्ये किंवा झूलॉजीमध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असेल तर तेही विद्यार्थी या असिस्टंट फॉरेस्ट कन्झर्वेटर किंवा आपण त्याला सहाय्यक वन संरक्षक या पदासाठी इलिजिबल आहेत. त्याचबरोबर जे काही फॉरेस्ट रेंजर प्रोटेक्टर किंवा वनक्षेत्रपाल म्हटलं जातं त्या पदासाठी जी काही एज्युकेशनल इलिजिबिलिटी लागते ती महत्त्वाचं ॲग्रिकल्चर बरोबर आहेच, पण जर बारकाईने जर या पदाचा जर अभ्यास केला तर विज्ञान शाखेतील मोस्टली गणित विषय असं. आणि या ठिकाणी जर तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अभियांत्रिकी हा प्रश्न दिसतोय, म्हणजे इंजिनिअरिंगचे स्टुडंट जे काही आहेत ते देखील या महाराष्ट्र वन सेवा परीक्षेसाठी इलिजिबल आहेत. म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सेवा किंवा MPSC ज्या काही परीक्षा घेते त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचे जे काही स्टुडंट्स आहेत कम्पॅरेटिव्हली दे आर द व्हेरी एक्सपान्सिव्ह त्यांना स्कोप आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेमध्ये ते इलिजिबल्स आहेत. नंतर आपण AMVV जे काही मेकॅनिकल इंजिनिअरिंग बहुतेक विद्यार्थी असतात ते आर इलिजिबल्स आहेत. नंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा आपण पुढच्या स्लाईडला पाहणार आहोत त्यामध्ये देखील इलिजिबल आहेत. परंतु महाराष्ट्र जी काही वन सेवेतली परीक्षा जी काही आहेत ज्या ठिकाणी आपण मेन्शन्स केलेलं आहे वन क्षेत्रपाल किंवा फॉरेस्ट रेंजर्स प्रोटेक्टर्स आहेत त्या ठिकाणी देखील महाराष्ट्रातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी इलिजिबल आहेत, हेही आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे. दुसरं, महाराष्ट्रामध्ये जे काही जलसंपदा विभाग आहे किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्याचबरोबर पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग आहे, या ठिकाणी आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगची गरज असते. आणि त्या ठिकाणी ज्या काही पोस्ट आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिल्या की एक सहाय्यक ज्याला आपण असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स असं म्हटलं जातं, जी गट अ ची परीक्षा आहे, त्याचबरोबर असिस्टंट इंजिनियरची परीक्षा म्हटलं जातं. डेफिनेटली जर या ठिकाणी सिव्हिक इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगची जर असेल तर या ठिकाणी जी काही रिक्वायरमेंट जी काही लागते
तो विद्यार्थी UGC ग्रांटेड युनिव्हर्सिटीतून सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर MPSCने ज्या काही अलाइड गोष्टी दिलेल्या आहेत त्या सिव्हिक वॉटर मॅनेजमेंटमध्ये इंजिनिअरिंग केलंय, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधून जर केले तेही विद्यार्थी या सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग या ठिकाणी ज्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेच्या ज्या काही वॅकन्सी दिसतात त्या ठिकाणी ते इलिजिबल आहेत. दुसरी गोष्ट, याच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेमध्ये काही डिपार्टमेंटमध्ये, काही म्हणजे जलसंपदा डिपार्टमेंटमध्ये, पाणी पुरवठा डिपार्टमेंटमध्ये, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे देखील सहाय्यक वॅकन्सी निघत असतात त्या गट ब या दर्जाच्या, या ठिकाणी मोस्टली आपण त्याला असिस्टंट इंजिनिअरिंगची पोस्ट असं म्हटलं जातं मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. तर नाव पाहताच तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला BE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही पद या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर विद्युत आणि यांत्रिकीसाठी आपल्याला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पदाची एज्युकेशनल रिक्वायरमेंट आहे. आणि या ठिकाणी जर कुठेही जरी पाहिलं तर तुम्हाला पदवीला 55% मार्क पडले पाहिजे, 30% मार्क्स पडले पाहिजे, डेफिनेटली 30% असणारच नाहीये, 60% मार्क पडले पाहिजे किंवा फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन असला पाहिजे अशी कुठली रिक्वायरमेंट नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपला प्लॅन ए हा आपला ग्रॅज्युएशन बेस असलाच पाहिजे. प्लॅन बी किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ह्या डेफिनेटली आपण ग्रॅज्युएशन करत असतो किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठेतरी प्रायव्हेटमध्ये काम करत असताना करत असतो. त्यामुळं अभियांत्रिकी किंवा इतर ग्रॅज्युएशन करत असताना आपल्याला केवळ इतकेच मार्क्स मिळाले पाहिजे असं ध्येय न ठेवता चांगल्यात चांगले मार्क्स मिळावे हे एक अपेक्षा मी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करतो. दुसरं जे काही महाराष्ट्र गट क आहे जे सर्वांसाठी ओपन्स आहे, म्हणजे अगदी BA पासून, BCom पासून, इंजिनिअरिंग पासून ॲग्रिकल्चरसाठी सर्वांसाठी ओपन आहे, ही गट क सेवामध्ये आहे. तर या सेवेसाठी जे आपण जे नाव आपण जे पाहिलं, जी कर सेवा आपण किंवा आपण त्याला टॅक्स असिस्टंट पोस्ट असं म्हटलं जातं, दुसरं जे काही आहे टाईप रायटरची पोस्ट आहे, ह्या पोस्ट ज्या काही आहेत या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन पदवी परीक्षा तर आहेच, परंतु आपल्याला जे काही अजून लागतं, मराठी टाईपिंगचा स्पीड 30 शब्द पर मिनिट लागेल आणि इंग्रजी टाईप रायटिंगचा स्पीड आपल्याला 40 शब्द पर मिनिट लागेल. याही व्यतिरिक्त आपल्याला जी काही रिक्वायरमेंट आपल्याला जी काही लागणार आहे ती शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची जी काही टंकलेखनाची जी काही अर्हता जी काही या परीक्षेमध्ये मेन्शन केलेली आहे ती मुख्य परीक्षेचा अर्ज भरेपर्यंत किंवा अंतिम दिनांकापर्यंत त्या विद्यार्थ्यांना ती पूर्ण करणं यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सर्वात शेवटी बहुतेक विद्यार्थ्यांना हेही माहीत नाही की MPSCद्वारे दिवाणी न्यायाधीश, ज्यालाच आपण सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन असं म्हटलं जातं किंवा आपण त्याला न्यायदंडाधिकारी, ज्याला आपण ज्युडिशनल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास असं म्हटलं जातं, जे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जे काही जिल्हा न्यायालय येतात किंवा त्याच्याशी संलग्न किंवा इक्विव्हॅलंट जे काही न्यायालय येतात या न्यायालयामध्ये हे दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गाच्या वॅकन्सीज भरल्या जातात, त्या MPSCद्वारे भरल्या जातात, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आजकाल MPSCमध्ये लॉ किंवा विधीचे स्टुडंट देखील एंटर करतात, त्यामुळे जे काही स्पेशली लॉ करणारे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं 1% जो काही वयाच्या मर्यादेमध्ये जो काही फरक आहे, बहुतेक MPSCमध्ये आपल्याला 38 वय हे ओपन कॅटेगरीसाठी आहे, परंतु या ठिकाणी जर आपण जर पाहिलं दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी या ठिकाणी 21 आणि जे काही मॅक्झिमम वय दिलेले 25 वर्ष, त्यामुळे जे काही कन्सर्न लॉ ग्रॅज्युएट आहेत त्यांनी ही काळजी घ्या. आपल्याला या ठिकाणी 25 वय आहे, मे बी बाकीच्या ठिकाणी आपल्याला ही वयोमर्यादा थोडी अधिक आहे. या ठिकाणी 3 वॅकन्सी जे काही आहेत, नवीन जे काही विधी पदवीधर असेल त्यासाठी ही वयोमर्यादा दिलेली आहे. त्यांचं 55% गुणासह आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येक वर्षी ते पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाले पाहिजे, ही सर्वात महत्त्वाची रिक्वायरमेंट आपण लक्षात ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट 55% जे आपण पाहिलं की लेखा आणि जे काही वित्त कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे. दुसरे जे वकील आहेत, अटर्नीज आहेत, अधिवक्ता आहेत, त्यांनी विधी शाखेतील पदवीबरोबरच उच्च न्यायालयामध्ये किंवा त्याशी दुय्यम असणाऱ्या न्यायालयामध्ये वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता म्हणून त्यांना 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. आणि MPSCने पब्लिक प्रॉसिक्युटर या पदावरील जी व्यक्ती महाराष्ट्रातील न्यायालयीन सेवा समजली जाते ती देखील या पदासाठी इलिजिबल केलेली आहे. आणि सर्वात लास्ट या पदाच्या संदर्भातील
जे काही सेवा कर्मचारी आहे, महाराष्ट्र सरकारचं जे काही मंत्रालय आहे, मंत्रालयामध्ये जे काही विविध विधी आणि न्याय विभाग आहेत किंवा उच्च न्यायालयाच्या दुय्यम असणारी जी काही न्यायालय आहेत किंवा उच्च न्यायालयामध्ये जे काही सेवा कर्मचारी लागतात, त्या कर्मचाऱ्यांसाठी ही जी काही इलिजिबल्स आहेत ते दिवाणी न्यायाधीशसाठी किंवा न्यायदंडाधिकारीसाठी त्यांना देखील विधी पदवी ही लागेल आणि साधारणपणे 3 वर्षाचा त्यांना तो सेवा करणं किंवा त्यांना अनुभव असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या B3 व्हिडिओजमध्ये केवळ पदं नाही पाहिली, तर पदासाठी कुठली एज्युकेशनल रिक्वायरमेंट लागतात हेही पाहिलं. त्यामुळं जे विद्यार्थी MPSC मध्ये नवीनच येण्याचा प्रयत्न करतात किंवा जे विद्यार्थी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ही एज्युकेशनल क्वालिफिकेशन माहीत असणं गरजेचंच आहे. आणि प्रत्येकजण हा व्हिडिओ पाहत असताना प्रत्येकजण स्वतःला ताडून पाहतो, प्रत्येकजण स्वतःला कंपॅरिझन करतो की मी इलिजिबल आहे का. आणि मी जर इलिजिबल असेल, माझा मित्र जर समजा लॉमध्ये असेल, माझा मित्र जर ॲग्रिकल्चरमध्ये असेल, तर कदाचित आपण ही माहिती त्याला देऊ शकतो की यार तू इंजिनिअरिंगचा आहे, तू महाराष्ट्र वनसेवेची परीक्षा देऊ शकतो, तू इंजिनिअरिंगचा आहे, तुला जलसंपदेमध्ये कुठेतरी वॅकन्सी आहेत किंवा यू आर द इलिजिबल. मला वाटतं नॉलेज किंवा ज्ञान हे नेहमी शेअर केल्याने वाढत असतं. हाच संदर्भ मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे. जे काही तुम्हाला हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामबद्दल नॉलेज मिळतं ते नॉलेज तुम्ही शेअर करा. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स इट इज अ टीम वर्क आणि ते सक्सेस होण्यासाठी आपल्या मनाचा मोठेपणा या माध्यमातून आपल्याला विस्तारित करायचा आहे. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.